स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। घटनेच्या वेळी पीडित तरुणी ओरडली का नाही, तिथे हाणामारी किंवा प्रतिकार झाला नाही, असं असंवेदनशील वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय। कदमांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटलाय। तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही। जे काय घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। तर दुसरीकडे यावर आता विरोधक आक्रमक झालेत। मंत्री योगेश कदम आरोपीला क्लीन चिट देत आहेत का, असा सवाल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। बघा वडेट्टीवारांनी काय ट्विट केलं आपण पाहूया। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय, आरोपीला वाचवण्यासाठी का, पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्यांकडून आरोप, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लीन चिट देत आहेत का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय। मंत्र्यांच्या मते त्या मुलीनं विरोध केला नाही म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलतायत का, असा सवाल देखील वडेट्टीवारांनी विचारला। असं ट्विट वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। योगेश कदमांच्या विधानावर आता वडेट्टीवारांचा हा सवाल आहे। आता कदमांचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल उपस्थित होतो। पीडिता ओरडली का नाही, असं अजब वक्तव्य योगेश कदम यांनी केले। मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलेला आहे। योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झालेला आहे। योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे। सरकारचं कदमांचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल आता ठिकठिकाणी विचारला जातोय। घटनेच्या वेळी हाणामारी झाली नाही, प्रतिकार झाला नाही, असं अजब वक्तव्य कदम यांनी केलेलं आहे। बघा आपण पुन्हा एकदा पाहूया की गृहराज्यमंत्री काय बोलले ते। अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही। जे काय घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही।